नंतर कदाचित आपल्याला लाईट ऑन करावी लागणार आहे. तर आपण देऊया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बघतो आपण या दरम्यान सुंदर असं मॅक्स प्रोटीन अशी सुंदर अशी जी प्रोटीन आहे ती आपण नक्कीच देणार आहोत पाहुण्यांच्या शुभ असते. चला मॅन ऑफ द मॅच खेळू आपण या लगेचच. कल्पेश आपण यायचं लगेच मॅन ऑफ द मॅच. रवींद्र पाटील काकांना विनंती असणारे कल्पेश शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅच सुंदर अशा दरम्यान ट्रॉफी अगोदर द्यायची. यस आपण द्यायची ट्रॉफी. दिलीप पाटील दादांना विनंती आपल्या शुभ असते आपण सुंदर मॅक्सची ज्या प्रोटीन आहेत ते आपण देऊया. दादा आपल्या शुभ असते आपण द्यायचे. आणि त्याच्यानंतर यस प्रणव बेस्ट कॅच. चला यायचं आपण प्रणय बेस्ट कॅच ऑफ द मॅच. सन्माननीय मनोहरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. समोर समोर बघायचं आपण. अप्रतिम नक्कीच झेल पकडला. आपण लगेचच पुढच्या मॅचला देखील करूया सुरुवात. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण तुर्तास करतोय बदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणार आहेत या दरम्यान सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद राहुल भोईर. तर तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज जर विचार केला आपण हिंदुस्थानामध्ये खूप अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. हनुमान जयंतीच्या लाख लाख सर्वांना शुभेच्छा. आणि आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जो सामना आहे पहिला चेंडू बॅटची मोठी कड मात्र हवेत होता. विकेट कीपर पोहोचू शकला नाही. आणि चांगली सुरुवात इथे मात्र परत पाहतोय आपण गोलंदाज मिथुन पर्पल कॅप ज्यांच्या जवळ आहे. म्हणजेच या KPL मधला हायस्ट विकेट टेकिंग गोलंदाज तो म्हणजे हेमंत इंडियन्स संघाचा मिथुनदा. अतिशय अप्रतिम उल्लेखनीय कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहिली आपण प्रत्येक सामन्यामध्ये. याच पात्र खोल टप्प्याचा चेंडू होता आणि यष्टी वाकवली आणि याचबरोबर पहिला धक्का बसला इथं मात्र. आणि माहिती मिळते आम्हाला की मिथुनदा यांनी तब्बल या स्पर्धेमध्ये 9वा विकेट प्राप्त केलंय. पर्पल कॅप ज्यांच्या जवळ आहे आणि तो कॅप का हे दाखवून दिले की सातत्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये घातक गोलंदाजी करण्यासाठी या संपूर्ण स्पर्धेमध्ये नंबर 1 वर असलेला हा हेमंत इंटरप्राइजेस संघाचा अतिशय महान गोलंदाज. अतिशय अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. पाहतोय आपण इथं मात्र तर मैदानाकडे आयोजक कमिटीने लक्ष द्यायचे. जे नियम आहेत त्या नियमानुसार ही स्पर्धा आपण पाहतोय की अंतिम टप्प्यात जरी आला असेल. आमचे पंच पाहतोय आपण गोकुलदादा पाटील आणि दिनेश नाईक. अंदाज अपना अपना. निश्चित जे नियम आहेत निश्चित जे नियम आहेत जर फलंदाज झाला नसेल तर बॉल काउंट होईल.
निश्चित ही स्पर्धा आपल्या गावाची आहे आणि कालपासून पाहतोय आपण की खूप चांगला कालचा दिवस आणि नाईट गेली होती आणि अपेक्षा आपण करूया की या संपूर्ण कालेरकर या स्पर्धेच्या माध्यमातून एकमेकावर खूप मोठं प्रेम दाखवतील आणि हीच अपेक्षा आपण करूया. कारण की ज्या प्रकारे आपण प्रीमियर लीग पाहतोय गावासाठी गावातले प्रत्येक खेळाडूंना संधी मिळण्यासाठी आणि प्रत्येक खेळाडूला तर मात्र संधी मिळताना आपण पाहतोय. पंच निर्णय सांगायचं की या चेंडूवर काय घडलं आहे, बॉल काउंट झालेला आहे. ठीक आहे, आतापर्यंत आम्ही सांगतोय की 3 चेंडू झालेले आहेत या षटकातले. एक अप्रतिम कामगिरी इथे मात्र पाहतोय आपण. तर 2 गडी बाद पाहतोय आपण अतिशय अप्रतिम. पण हा विकेट मी तर म्हणेन की गोलंदाजाला जाणार नाही आहे. तर आतापर्यंत पाहतोय की आपण पहिले षटक प्रगती पथावर आहे. यानंतर फक्त आपल्याला 10 जर खेळाडू खेळवता येईल बॅटिंग करणारा संघ. कारण की तुमच्याजवळ ऑलरेडी 11 प्लेयर असं आहे की नाही हे आतापर्यंत आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये पडलं नाही. पण आयोजक कमिटी जे निर्णय घेतील तो आपल्याला मान्य करावा लागेल. कारण की जे नियम आहेत 40+ 3 खेळाडू कंपल्सरी प्रत्येक संघामध्ये असणं गरजेचं आहे. हे आपण कालपासून सुद्धा वारंवार सूचना करतोय. त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. जे मला ट्रान्सपोर्ट संघ अडचणीत आहे कारण की बॅटिंग करताना पहिल्या षटकामध्ये दयनीय स्थिती. चांगला चेंडू होता, तेवढा सन्मान देऊन फक्त चेंडूला ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात छोट्या बॅकीचा वापर केला होता. पुश केला चेंडूला मिड ऑनला, तोपर्यंत मात्र संधी होती चौथ्या चेंडूवर मात्र संघाचं खातं उघडण्यासाठी. हेमंत एंटरप्राइजेस पाहतोय की साखळे फेरीतलं हा शेवटचा सामना खेळतोय 5वा सामना आणि 4 विजय म्हणजे सांघिक कामगिरीच्या बळावर खूप भक्कम स्थितीमध्ये हा संघ पाहतोय आपण या स्थितीमध्ये आहे. गोलंदाज सज्ज होताना मिथून याच पात्र लॉफ्टेड फटका चेंडू खाली सुनील पाटील आहे आणि या षटकातला दुसरा विकेट प्राप्त करतोय मिथून. आणि स्पर्धेतला 10वा विकेट प्राप्त करतोय. काय अप्रतिम अफलातून हाय क्वालिटीची बॉलिंग पाहतोय आपण इथे. मात्र हेमंत एंटरप्राइजेस संघाचा हा हुकमिका ठरलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तब्बल 10 विकेट त्यांनी आतापर्यंत प्राप्त केलेले आहेत. तर म्हणजे जबरदस्त कामगिरी मिथुनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बंद्रा मारुती क्रीडानगरी कालेरचे ऐतिहासिक मैदान आपण KPL ही स्पर्धा पाहतोय. कालेर प्रीमियर लीग पर्व 5वं आहे आणि अंतिम टप्प्याकडे ही स्पर्धा जाताना आपण पाहतोय. कारण की साखळी फेरीतले इथून मात्र यानंतर 2 सामने उरलेले आहेत. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आता मात्र संदीप येतोय. गोलंदाज मिथुन अतिशय सुरेख अफलातून कामगिरी करताना पाहतोय आपण. याच पात्रा परत एक हवेत फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. प्रयत्न चांगला होता पण खेळमध्ये कन्व्हर्ट करू शकला नाहीये आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. तर चांगल्या षटकाची समाप्ती पाहतोय आपण इथे. मात्र पहिल्या षटकीच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त ती आहे धावफलकावर 3 आणि आतापर्यंत फलंदाज बाद झाले ते 3 बाद 3. चला आपण टीम मीटिंग जास्त घेऊ नका. हेमंत एंटरप्राइज संघाचा संगणक सुनील पाटील. कारण की आपल्याला जर अंतिम सामना 12च्या आतमध्ये खेळायचा असेल तर आपला प्रत्येक संघाचं खूप चांगलं सहकार्य मिळणं गरजेचं आहे. कारण की या सामन्यानंतर तब्बल अजून 7 सामने खेळायचे बाकी आहेत आणि पाहतोय की आपण वेळ खूप भरपूर झालेली आहे.
यानंतर जो सामना होईल स्वयं एंटरप्राइजेस विपक्ष रिद्धी सिद्धी दोन्ही संघाचे संगणक आपण सज्ज राहायचं आहे. स्वयं एंटरप्राइजेस संघाचा संगणक आणि रिद्धी सिद्धी संघाचा संगणक. जयमाला ट्रान्सपोर्ट संघाचा संगणक आपण आपल्या राखीकडे पाठवत आहे. याच पाता फटका चांगला आहे उडवलाय पण फटका फसलाय लॉंगॉन सीमरेषेकडे आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. आता मात्र पाहतोय आपण विकेटची पडझड कायम आहे. ज्या प्रकारे आपण इथं मात्र विचार केला होता की सामना एका चांगल्या स्थितीकडे घेऊन जाईल का पण दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि 4 बाद फक्त धावा आहेत 3 म्हणजे धावा कमी विकेट जास्त. हेमंत एंटरप्राइजेस संघाचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे संपूर्ण KPL मध्ये पहिल्या सामन्यापासून तर या 5व्या सामन्यापर्यंत लीग सामने पाहतोय आपण सध्या आणि त्यामध्ये A1 क्वालिटीचं परफॉर्मन्स पाहायला मिळालं. यानंतर स्वयं एंटरप्राइजेस आणि रिद्धी सिद्धी ग्रुप दोन्ही संघाचे संगणक आपण लगेच टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे टॉस करण्यासाठी. तर नवीन फलंदाज आता मात्र येतोय अतुल. एक हाय क्वालिटीचा ऑलराऊंडर पाहतोय आपण. कालेर संघाचं नेतृत्व करताना पाहतोय आपण. ग्रामीण क्रिकेट असो की मात्र सिटी क्रिकेट खूप मोठं नाव आहे आणि नावाप्रमाणे अतुल याला मात्र आतापर्यंत कामगिरी करता आली नाही पण संघ अडचणीत असताना मात्र अतुल नावाचा फलंदाज आपल्या संघासाठी एक चांगली मॅरेथॉन खेळी साकारेल काय या संघर्षाच्या स्थितीमध्ये. बॅकफूट कट अप्रतिम फटका खाली क्षेत्रामध्ये बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. आलाय हा दमदार चौकार. कुठलेही फॉर्मॅट असो मग वन डे असो टेस्ट असो T20 असो की मर्यादित क्रिकेट हा फटका सर्वांचा आवडता फटका असतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट कट अफलातून हा शॉट खेळला गेलं. चौकार वसूल करतोय संघात. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 4/7. गोलंदाज अमर मोंडोरा इंडिया टोकाकडनं सज्ज होतोय मारा करण्यासाठी. समोर खेळण्यासाठी फलंदाज पाहतोय आपण. इथं मात्र संदीप जास्त पात्र ड्राईव्ह केलंय. कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. डीप कव्हर क्षेत्राकडे चेंडू अतिशय वेगात सरकताना क्षेत्ररक्षण चांगलं सुरेख रिटर्न पाहतोय आपण पण बॅकअप सुद्धा चांगलं आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना आता मात्र 8-4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अमर मंडोरा इंडिया टोकाकडनं आता मात्र अतुल. ज्या प्रकारे नाव आहे अतुल यांचं खूप मोठं नाव आहे पण नावाप्रमाणे या प्रीमियर लीगमध्ये चांगला परफॉर्मन्स त्याला करता आला नाही आहे आणि अपेक्षा असेल संघाकडून की या सामन्यात चांगली फटकेबाजी करेल. चांगला चेंडू होता पण तेवढा छानसा ऑफ ड्राईव्ह पाहिला आपण मिड ऑफला हा चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत मात्र एक सिंगल. दरम्यान इथं मात्र निश्चित सन्माननीय हरीश जोशी साहेब आणि तसेच देवेंद्र इताडकर म्हणजे सर्वांचे लाडके भुरियाबाई यांच्याकडून रात्री 12च्या नंतर सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या हरीश दादा आणि देवेंद्र यांच्याबद्दल. खूप मनापासून आपण या स्पर्धेमध्ये एक मोलाचं सहकार्य केलं. सर्वात महत्त्वाचा दान म्हणजे अन्नदान. धावसंख्या पाहतोय आता मात्र पुढे सरकते ती 11. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण. हा सामना इथं मात्र रंगताना जयमाला ट्रान्सपोर्ट विपक्ष हेमंत एंटरप्राइजेस असे फाईट 5 पैकी 4 सामने ते मात्र जिंकलेले आहेत. रिवर्स फटका अतिशय अफलातून निघून गेले सीमा पार. हा आलाय दमदार चौकार. स्वयं एंटरप्राइजेस संघाचा संगणक आणि रिद्धी सिद्धी संघाचा संगणक आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचंय. एक चांगली फाईट पाहायला मिळेल.
अंतिम चेंडूवर अतिशय क्लास शॉट पाहिला आपण फलंदाज संदीपच्या बॅटमधून रिव्हर्स अटेंड केला होता आणि खाली क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं होतं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण धावपल करू तर मात्र प्रति षटकामागे जर विचार केला आपण 7.50 ची सरासरी पार करताना फक्त आणि फक्त 15 आणि 4 गडीच्या मोबदल्यामध्ये. माझ्यासोबत कॉम्पिटेटिव्ह बॉक्समध्ये जॉईन होतात संदीप बागुल सर. स्वागत आहे आपलं. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी हेमराज. चौथ्या सामन्यात मात्र मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार पटकावला होता. घातक गोलंदाजी ज्या हेमराजनी केली तो हेमराज येतोय. बंद्र्या मारुती मंदिर या टोकाकडनं एक अफलातून कामगिरी केली होती. 3 विकेट प्राप्त केले होते. फक्त 6 धावा खर्च केले होता हेमराज यांनी. तोच मॅच विनर गोलंदाज षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू खोलटप्प्याचा चेंडू होता. ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. प्लेसमेंट ठीक नाहीये. लॉंग ऑफ क्षेत्राकडे थोडासा फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोनं करताना पाहतोय आपण अतुल. हा फलंदाज 2 धावा सहज कंप्लीट करतोय. व्यक्तिगत अतुल मात्र या 2 धावांनी 2 चेंडूचा सामना केला आणि 3 या धावसंख्येवर स्ट्राईकला असेल. धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना ती 17. 4 बाद. अतुल सज्ज होतोय. याच पाता खराब चेंडू होता आणि योग्य समाचार स्वीकारलाय दोन्ही हाताने या चेंडूला. लॉंग ऑनच्या वरतून ठोकलाय षटकार. फुलटॉस चेंडू होता. निमंत्रण दिलं. हा फुलटॉस चेंडू टाकतोय. दोन्ही हाताने स्वीकारलंय. अतुल यांच्या बॅटमधून अतुल्य असा हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आणि ज्या प्रकारे उल्लेख केला होता मी की अतुल यांचा परफॉर्मन्स हवा तसा पाहायला मिळाला नाही. पण एक संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. क्षमता आहे ती मात्र पहिल्या 3 सामन्यात सिद्ध करता आली नाही. पण या सामन्यामध्ये सिद्ध करायचं असेल तर चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे. इथं मात्र अतुल याला सज्ज होताना गोलंदाजी तर मात्र हेमराज. पहिल्या 2 चेंडूवर महागडं ठरलंय. कमबॅक वापसी कशा प्रकारे केलेले पाहायचंय. कारण की समोर आक्रमणाला सुरुवात करताना अतुल या फलंदाजाला पाहतोय आपण. उंच पुरस्सा हा फलंदाज उंच फटके मारण्यासाठी पटयत असलेला हा तालुका क्रिकेटमधला एक नामवंत खेळाडू आहे कालेरी संघाच्या माध्यमातून. मग ग्रामीण क्रिकेट असो की व्यावसायिक क्रिकेट सिटी क्रिकेट उल्लेखनीय कामगिरी सातत्याने करतोय. पण इथं मात्र KPL स्पर्धेच्या माध्यमातून संघासाठी चांगली कामगिरी करता आली नाही. अजून एक धमाका धमाका धमाका. यावेळेस मिड विकेटच्या वरतून टावरिंग षटकार ठोकलंय. आता मात्र लागोपाठ 2 फुलटॉस होते आणि हा फुलटॉस डाव्या एस्टेवर होता. परत स्वीकारलंय आणि चेंडू बॅटच्या मधोमध आलाय आणि चेंडूला मात्र मिडविकेटच्या वरतून दूर असा पाठवलंय षटकारसाठी. आणि आता मात्र आक्रमणाला सुरुवात करताना व्यक्तिगत 4 चेंडूचा सामना केलाय आणि 15 या धावसंख्येवर बॅटिंग करताना पाहतो. त्यामध्ये खणखणीत दणदणीत गगनचुंबी असे 2 षटकाराचा समावेश आहे. आणि संघाची धावसंख्या आता मात्र आलेख वाढताना पाहतोय 4 बाद 29. फॉलोअप विकेट जर पाहिलं आपण आता मात्र मी तर म्हणून की अल्पेश दादा एक चांगली पार्टनरशिप पाहिजे विकेटसाठी. तुम्हाला पार्टनरशिपची आवश्यकता असते सामन्यामध्ये तिचा भागीदारी ते मात्र करताना त्यामध्ये दोन्ही फलंदाज आक्रमक रूप धारण केलेले आता मात्र तुटून पडले प्रत्येक चेंडूवर. अतुल आतापर्यंत खराब कामगिरी होती पण ती खराब कामगिरी पुसून काढण्यासाठी पूर्णपणे धैर्याने ते मात्र फटकेबाजी करताना पाहतोय आपण. धावसंख्या 29 29. 4 बाद 30 षटक प्रगतीपथावर हेमराज महागडं ठरतोय. पहिल्या 3 चेंडूवर अजून एक कडक KDK ठोकलंय. उतुंग भन्नाट लांब पल्ल्याचा षटकार. लागोपाठ 3 चेंडूवर 3 A1 क्वालिटीचे ब्रँडेड षटकार इथं मात्र अतुलच्या बॅटमधून. आणि या स्पर्धेतला दुसरा फलंदाज ठरतोय. लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार ठोकणारा पहिला फलंदाज ठरला होता सतीश. पण जो उल्लेख मी केला होता की डेव्हिड ऑनर ऑफ भिवंडी सुनील पाटील, कालेरत्न नंदन पाटील, त्यानंतर मात्र दिलीप पाटील, रोशन, प्रणय, अतुल, शरद
हे दिग्गज काही कप फ्लॉप होताना पाहिले होते, पण या सामन्यात दाखवले की अतुल नावाचा फलंदाज फ्लॉप नाहीये. पलटून वार केले आणि लागोपाठ 3 चेंडूवर 3 गगनभेदी षटकार ठोकले. गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म ऑफ द विकेट हेमराज. याच पात्र चांगला फटका आहे खाली क्षेत्रामध्ये अतिशय वेगा चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. आलाय दमदार हा चौकार. धावाचा पाऊस पडताना धावाचा पाऊस का पाहतोय आपण षटकाराचा चौकाराचा पाऊस पडताना षटकामध्ये हेमराज मात्र मागणं ठरलंय. आतापर्यंत जर पाहिलं आपण 5 चेंडूमध्ये तब्बल धावा खर्च केल्या 24 धावा. आमचे कॅमेरामॅन अरबाज सज्ज होताना धमाल आणि कमाल नेत्रदीपक धडाकेबाज बॅटिंग. ओ हो अजून एक मोठा फटका प्रहार केलाय काऊ कॉर्नरच्या वरतून आलाय या षटकातला हा चौथा एवन कोटीचा षटकार. आता मात्र मला वाटते की अर्पित दादा मला माहिती देतील की या KPLचा दुसरा सर्वात महागडं षटक तब्बल धावा खर्च केल्या त्या 30. कालच्या दिवसामध्ये पाहिला होता आपण 37 धावा खर्च केल्या होत्या मयूरांनी, पण यानंतर मात्र दुसरा सर्वात जास्त धावा खर्च करणारा गोलंदाज ठरतोय KPLचा तो म्हणजे हेमराज. संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण इथे मात्र 45 पहिल्या 2 षटकामध्ये घातक गोलंदाजी, त्यानंतर मात्र अतुल पलटून वार केले. धडाकेबाज आक्रमण पाहायला मिळालं आणि लागोपाठ 3 धमाका त्यानंतर अजून एक धमाका म्हणजे ठोकले त्या षटकामध्ये 4 षटकार 1 चौकार आणि 2 धावा. आता मात्र अल्पेश दादा मला वाटते की ज्या प्रकारे हेमराज इंटरप्राइज संघाची गोलंदाजी आतापर्यंत कुठल्या बॅट्समनला किंवा कुठल्याही संघाच्या फलंदाजाला धुलाई करता आली नव्हती, पण इथं मात्र शरद यांनी मनात पक्का विचार करून आलाय की आता मात्र मी तुटून पडेन. तर व्यक्तिगत पाहतोय की आपण आतापर्यंत त्याच्या या खेळीमध्ये 4 षटकार 1 चौकाराचा समावेश आहे आणि व्यक्तिगत तो जर पाहिला आपण तर 31 धावसंख्येवर बॅटिंग करतोय. नंदन पाटील यांचा विक्रम तोडेल काय? चांगला चेंडू होता बॅक टू द बॉल खेळण्यासाठी मजबूर केलंय. समोर कोण आहे सातत्याने कालपासून ज्यांनी खूप छान कामगिरी केली तो म्हणजे सुनील पाटील नावाचा हा ऑलराऊंडर. यावेळेस पात्र लॉंग लेगच्या वरतून आलाय परत एक षटकार. तर धावसंख्या पाहतोय आता मात्र खूप वेगात पुढे सरकते ती पाहतोय आपण तब्बल आता मात्र या षटकारांनी 50 आकडा सुद्धा पार केलाय 51 म्हणजे जवळपास 20 चेंडूमध्ये या धावा पार केल्या आहे. चांगली बॅटिंग. अजून एक चांगला फटका आहे मेहनत करावी लागेल तर मात्र क्षेत्ररक्षकाला लॉंग लेग कडे खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाही. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर तिथं मात्र पाहायचंय बॅटरला पाहायचंय तिथं आणि जिथं बॅटरला पाहिजे तिथं जायचं आपण आणि हा चौकार आलेला आहे. तर निश्चित तिथं मात्र जास्त जर दुखापत असेल तर आपण रिटायर्ड घेऊ शकता
पण अपेक्षा करूया की फ्रेश आहे तिथं मात्र खेळाडू. मैदान निश्चित सुरक्षित आहेत. जास्त खूप मोठी दुखापत नाही आहे. निश्चितच जर आपल्याला तकलीफ होत असेल तर आपण रिटायर हॅड व्हायचं आहे. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण धावसंख्या जर पहिली धावपल करू तर मात्र स्थिर आहे ती 55. खराब क्षेत्रक्षण पाहिलं होतं आपण आणि त्याचाच परिणाम पाहिले की तो चेंडू मात्र निघून गेला होता बाउंड्री लाईनच्या बाहेर. नवीन फलंदाज भूषण येतोय. याला इथं मात्र स्ट्राईक रोटेट करावी लागेल कारण की अतुल ज्या प्रकारे खूपच चांगली फटकेबाजी करतोय आणि अतुल याला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे जर एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर. स्वयं एंटरप्राइज संघाचा संगणक आणि प्रतिस्पर्धी जर पाहिला आपण रिद्धी सिद्धी ग्रुप संघाचा संगणक आपण सज्ज राहायचं आहे आणि टॉस बॉक्स मात्र पहिल्याच वेळेस सज्ज राहील टॉस करण्यासाठी. याच पद्धत धीम्या गतीचा हा फसवा चेंडू होता आणि आता मात्र निश्चित नॉनस्ट्राईकला फलंदाज कोण आहे बघा ज्यांनी धमाल आणि कमाल केली होती तिसऱ्या षटकामध्ये आता मात्र त्याला थांबवून ठेवलंय. नॉनस्ट्राईकला धावसंख्या पाहतोय धावपलकावर स्थिर आहे 55. भूषण येणाऱ्या दोन इथून मात्र सुनील पाटील यांची षटकातले 2 चेंडू. याच पाहता पुलचा फटका फटलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाजाला. भागेश यांनी झेल टिपले तर अंतिम चेंडू असेल षटकातला पाहतोय आपण. 5 चेंडू आतापर्यंत टाकले गेले. धावसंख्या जर पहिले आपण धावपलकावर स्थिर ती इथं मात्र पाहतोय आपण 55. चौथे षटक प्रगतीपथावर आणि शेवटचा चेंडू असेल. पहिल्या 3 चेंडूवर 10 धावा त्यानंतर मात्र काय कमबॅक केलंय सुनील पाटील यांनी आणि सुनील पाटील यांनी सुद्धा या KPL मध्ये धमाकेदार खेळाचं प्रदर्शन केलंय आणि आता मात्र अतुल याला मात्र या षटकामध्ये संधी मिळाली नाही पण संधी आली ती या अंतिम चेंडूवर. अंतिम चेंडूवर एक सिंगल घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल की मात्र षटकार मारण्याचा प्रयत्न करेल हा प्रश्न पडला असेल अतुल यांच्या मनात. धावसंख्या पाहते धावपल करू इथं मात्र 55. गोलंदाज सज्ज होते सुनील पाटील. धीम्या गतीचा फसवा चेंडू होता हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला नाही पण सिंगल घेणं गरजेचं होतं अतुल याला कारण की स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 56. KPL 2022 हा आपण अंतिम टप्प्याकडे हा खेळ जाताना पाहतोय आपण. यानंतर साखळी फेरीतले यानंतर 3 सामने होईल त्यानंतर मात्र नॉकआउट कोण जिंकेल. दावेदार तर इथं पाहतो की 3 संघ निश्चित राहुल आणि संदीप बागुल सर मी विवरण करेन की 3 संघ आहे तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. स्वयं एंटरप्राइजेस विपक्ष रिद्धी सिद्धी ग्रुप संघाचा संगणक पाहतोय आपण नंदन पाटील इथं मात्र आहे. रिद्धी सिद्धी ग्रुप संघाचा कर्णधार आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. तर दोन्ही संघाचे कर्णधार आहेत तर आपण या षटकानंतर मात्र टॉस करून घेणार आहोत. ऑरेंज कॅप
ज्यांच्याकडे तोच नंदन पाटील पुढच्या सामन्यामध्ये ॲक्शनमध्ये, पण ॲक्शनमध्ये इथं मात्र पाहतोय आपण अतुल पाटील याला. हाय क्वालिटीची बॅटिंग कशाला म्हणतात हे दाखवतोय. आणि आता मात्र व्यक्तिगत जर पाहिला आपण तो 31 धावसंख्येवर खेळतोय, 35 या धावसंख्येवर, सॉरी 32, 32. तर अमर येतोय अंतिम षटक टाकण्यासाठी, समोर अतुल. पहिल्या चेंडूवर हा फटका चांगला आहे, मेहनत जास्त करावी लागेल पण रोखू शकणार नाही. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलंय, आलाय दमदार चौकार. इथून मात्र अल्पेश जर 5 चेंडू अतुल खेळला तर निश्चित तिथं मात्र नंदन पाटीलचा रेकॉर्ड तुटेल काय हा प्रश्न पडला असेल, कारण की 36 या धावसंख्येवर पोहोचले. अजून मात्र रेकॉर्ड तोडण्यासाठी इथून मात्र 12 धावेची आवश्यकता आहे. पण म्हणतात ना रेकॉर्ड बनतात तुटण्यासाठी. अतुल मात्र अतिशय अप्रतिम अफलातून क्वालिटीची बॅटिंग करताना. यावेळेस पात्र खराब चेंडू होता पण अचूक टायमिंग करता आला नाहीये, स्वीकारलं या झेल आणि एक चांगल्या खेळीचा अंत होतो इथं मात्र. चांगलं झेल इथं मात्र पाहायला मिळालं कौ कॉर्नर आणि लॉंगॉनमध्ये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक 10 ते 12 पावलं थोडंसं धावून गेलंय आणि एक चांगलं झेल टिपलंय. आता मात्र निश्चित असं वाटते की जो आकडा 70चा आसपास वाटत होता आता मात्र 65च्या आतमध्ये अडकलंय. अजून येणारे इथून मात्र 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि नवीन फलंदाजी इथं मात्र पाहतोय आपण. अक्षय येतोय आणि मयूर स्ट्राईकला असेल. सज्ज होताना या पाता चांगला चेंडू होता, फ्रंट लाईन मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न वेगाला बीट होतोय. विकेट प्राप्त केल्यानंतर मनोदर्या खूप जास्त वाढतोय प्रत्येक गोलंदाजाचं आणि विकेट प्राप्त केलाय तो म्हणजे अमर यांनी पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र विकेट आणि निर्धाव. चांगली बॉलिंग पाहतोय आपण या अंतिम हाणामारीच्या षटकामध्ये. धावपलकावर धावा त्या इथं मात्र स्थिर 60. परत एक चांगला चेंडू, अजून एक अप्रतिम. अतिशय चांगली बॉलिंग पाहतोय आपण पहिल्या चेंडूवर. सज्ज होताना गोलंदाज अमर राऊंड द विकेट मारा करतोय. अजून एक चांगला चेंडू अराउंड द लेग आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. अतुल पाटील यांचा अपवाद जर वगळला आपण तर परत मात्र या सामन्यात कुठल्याही फलंदाजाला मोठी छाप सोडता आली नाही. ज्या प्रकारे 30 षटकामध्ये आक्रमण आक्रमण धमाका धमाका ब्लास्ट पाहिले होते आपण आणि असं वाटलं होतं की 70-75चा आकडा सहज पार करेल. धावसंख्या पाहतोय आपण 60. अंतिम चेंडू असेल या इनिंगचं, त्यानंतर लगेच टॉस होईल. टॉस बॉक्समध्ये कालपासून अतिशय सुंदर समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. कालेर गावाचा एक बुलंद आवाज, इंग्लिश स्पीकिंगचे शिक्षक आहेत आणि जर आपल्याला आपल्या मुलाला जर इंग्लिश स्पीकिंग स्कोरिंग लावायची असेल तर आपण संपर्क साधू शकता बाबुल सरांशी. याच पात्रा फटका पाहतोय हवेत आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेची मागणी अतिशय वेगात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असफल होतोय आणि याचबरोबर या अंतिम चेंडूवर आल्या 2 धावा आणि अशा प्रकारे धावपलकावर धावा त्या 62 आणि 63 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलंय. तर टॉस होईल. टॉस बॉक्समध्ये आपण जाऊया संदीप बागुल सराकडे.
या ठिकाणी बंदरा मारुतीचे कोच सन्माननीय रमेशजी पाटील आणि हरेशजी पाटील आणि राजेशजी पाटील आणि मनोहरजी कारपाटील 63चं लक्ष आहे. तर नाणेफेकी या ठिकाणी होईल. प्रिन्स एंटरप्राइजेसचे कॅप्टन आणि स्वयंचे कॅप्टन अर्णव बिल्डर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय राजेशजी यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. मनोहरजी कारपाटील हे सुद्धा आहेत आणि नाणेफेकी आता होईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. या ठिकाणी नाणेफेकी होत असताना सन्माननीय पाहुणे आणि यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी पाहूया. नाणेफेकी जिंकलेली आहे. मी मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. धन्यवाद. निश्चितच आपण नाणेफेकी जिंकले. आपला निर्णय बॅटिंग किती धावांचं लक्ष ठेवाल? 60. असे कोणते फलंदाज आहेत? रोशन आहे, हर्षल आहे. ही दिवस रात्र स्पर्धा ज्याचं आयोजन केलंय कसं खूप खूप धन्यवाद. तर या ठिकाणी रिद्धी सिद्धी या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम या ठिकाणी बॅटिंग घेतलेली आहे. निश्चितच वळूया आता समालोचन कक्षाकडे. पाच मिनिटाचा ब्रेक. चला बॅट्समन पाठवायचे आहेत. या ठिकाणी सन्माननीय राजेशजी पाटील आलेले आहेत. त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय राजेशजी पाटील यांचा या ठिकाणी रमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जात आहे. तसेच मी पुन्हा एकदा रमेशजी यांना विनंती करेन या ठिकाणी
सन्माननीय मनोहरजी कारपाटील हे आलेले आहेत, यांचा सुद्धा या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतोय. आपण पाहू शकाल स्क्रीनवर रमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान होत असताना. तसेच मी पुन्हा एकदा रमेशजी पाटील यांना विनंती करेन, आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय हरेशजी पाटील या ठिकाणी आहेत आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी यावेळेला अतिशय सुंदर फटका, परंतु हवे चेंडू असताना प्रयत्न झाला, परंतु चेंडू हा जाईल सीमा रेषा पार चौकार. त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजी या ठिकाणी विनायक करतोय. स्वप्नील वेलकम. पुढचा चेंडू, यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात येते, हे पाहूया ना. आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. बाईटच्या स्वरूपात धावसंख्येत भर, धावसंख्या होते ती 6. स्वप्नील सरवार या ठिकाणी आलेले आहेत. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. बंद्रा मारुती एंडच्या टोकाकडनं या ठिकाणी वेगवान चेंडू ऑन द राईज खेळलाय. हवे चेंडू पाहूया ऑन साइडला आणि लॉंग ऑनचा खेळाडू त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, झेल सुटतोय आणि संधी मिळतीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बराचसा वेळ हवेत चेंडू होता, परंतु लॉंग ऑनचा खेळाडू चांगला प्रयत्न, झेल निसटतो हातातून आणि जीवनदान मिळालेलं आहे या ठिकाणी फलंदाजाला. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचलेली आहे. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नकोय प्लीज, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. यावेळी मात्र नवीन फलंदाज येतोय मैदानावर, ज्याचं नाव आहे सुनील. मोठा फलंदाज, मोठे फटके खेळण्याची क्षमता ठेवतोय आणि बऱ्याचशा वेळेला आपण पाहिले रेग्युलर क्रिकेटमध्ये एक नावाजलेला खेळाडू मैदानावर येत असताना. आणि खरोखरच आता 63 धावांचा, चला वेळेच्या बाबतीत पंचांनी आता या ठिकाणी ऑफिशियल कॉल दिलाय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या पटापट. क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचंय. या ठिकाणी आपण पाहू शकाल धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 धावसंख्या झालेली आहे. Eight runs after first over without losing any wicket. With the loss of 1 wicket. Sunil, the new batsman, comes to the center. He is one of the dangerous customer. He will be on the strike. Atul has brought into the attack from the Mundora end, facing batsman Sunil. वेळेच्या बाबतीत आता पुन्हा एकदा ऑफिशियल कॉल दुसऱ्यांदा दिला जातोय. तिसऱ्यांदा कॉल आला तर डायरेक्ट पेनल्टी घोषित करण्यात येईल. अतुल आणि या ठिकाणी पंचांकडनं पेनल्टी घोषित 2 धावांची. येस, आणि नो घोषित केलेला आहे पंचांकडनं आणि निश्चितच बीमार चेंडू, फ्री हिट असेल पुढचा चेंडू आणि एक्स्ट्रा धाव सुद्धा मिळतीये. पहिला चेंडू या ठिकाणी अतुलचा नो घोषित केलेला आहे, बीमर चेंडू. आता पुढचा चेंडू मात्र पाहू शकाल फ्री हिट. फ्री हिटचा फायदा उचलतात का नाही पाहूया. सुनील
यावेळेला मात्र ऑन बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिली धाव जोरात पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा सहज घेतली जात आहे. 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या आता या ठिकाणी 11 झालेली आहे. 63 धावांचा पिछा करत असताना आतापर्यंत संघाची धाव संख्या 11 झालेली आहे. 2 धावा घेतल्यानंतर पुन्हा एकदा सुनील स्ट्राईकला सज्ज होत असताना डावकऱ्या त्याचा फलंदाज. यावेळी मात्र ब्लॉक होल मध्ये चेंडू आहे आणि पंचांनी त्या ठिकाणी योग्य निर्णय, काय जबरदस्त या ठिकाणी चेंडू टाकला होता अतुलकडनं, यष्ट्यांच्या समोर आले आणि पंचांनी अतिशय चांगला निर्णय आणि मात्र फलंदाज सुनील याची खेळी संपुष्टात आलेली आहे. ही गेट्स द पनिशमेंट. ही कम्स इन फ्रंट ऑफ द स्टंप्स and that umpire raises his finger and Sunil Patil will have to make his way towards the pavilion. He is quite looking disappointed. आणि यावेळी पाहू शकाल सुनीलला बाद होत असताना नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय मैदानात. धाव संख्या आतापर्यंत 11. Yatish, the new batsman, comes to the center. Well, these batsmen will be having a more responsibility on their shoulder. Once again, from the Mundora end, the bowler. This time, and I think he has taken the catch, but appeal has been made over there. आणि पंचांचा कोणत्याही प्रकारचा निर्णय या ठिकाणी येत नाहीये. आत्मविश्वास अतिशय जबरदस्त होता, परंतु या ठिकाणी भाग्यशाली राहिला. नशिबाची साथ मिळते. पुढचा चेंडू फुलटो चेंडू होता. ड्राईव्ह केला, पाहूया लॉफ्ट केलेला चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. दरम्यान दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी. फलंदाज डेंजर एंडला धावत होते, सुखरूप पोहोचतायत आणि 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या 63 धावांचा पिछा करत असताना झालेली आहे ती 13 धावा झालेल्या आहेत. 13 runs are on the board with the loss of 2 wickets. This is second over in progress. यावेळी मात्र पाहू शकाल ऑफसाईडला चेंडू आणि चेंडू हा गॅप मधनं पॉइंट आणि कव्हरच्या मधनं चेंडू जायला सीमारेषा पार चौकार. स्टिअर केला, अतिशय चांगला स्टिअर केला. आपण पाहिलं योग्य फटक्याची निवड गॅप मधनं, कव्हर्स आणि पॉइंट मधनं. चेंडू अजूनही शिल्लक आहेत, ते एक चेंडू शेष आहे. निश्चितच पॅनल्टीच्या धावा सुद्धा या षटकानंतर ऍड केल्या जातील. धावसंख्या आतापर्यंत 17 झालेली आहे. शेवटचा चेंडू या षटकातला शेष. यावेळी मात्र पाहू शका पुन्हा एकदा अतिशय चांगला स्टिअर करत असताना शॉर्ट थर्ड मॅनला खेळाडू तैनात आणि दरम्यान एक जोरात धाव पूर्ण करत आहेत. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा सुद्धा ऍड केल्या जातील. पहिल्या धावसंख्या 18 झालेली आहे. आता त्यानंतर आपण पॅनल्टीच्या 2 धावा ऍड करतोय. सुधारित धाव संख्या ही असेल 20. आणि या ठिकाणी बँजो पथक, स्वप्नील सरवार यांचं बँजो पथक सज्ज आहे. बँजो मॅन स्वप्नील सरवार तयार होत असताना, सज्ज होत असताना आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 18 आणि येणाऱ्या 18 चेंडूंवर 43 धावांची आवश्यकता असेल. विनायक या ठिकाणी आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. खरोखरच आजचा दिवस पवित्र दिवस आहे. देशभरात हनुमान चालीसा गायला जात आहे. रमेशजी पाटील या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. बंद्रा मारुतीचे कोच. पुन्हा एकदा वॉर्निंग. येस, एक वॉर्निंग दिले. दुसऱ्यांदा वॉर्निंग आली तर डायरेक्ट पॅनल्टी.
यावेळी यावेळेला मात्र एक धाव मिळेल. आजचा खरोखरच पवित्र दिवस आहे आणि हनुमान जयंती प्रत्येकाने दर्शन घेतलंय मंदिरामध्ये जाऊन. मनोजमं मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. पुढचा चेंडू याला मात्र पाहूया. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. राघवम रामचंद्रम च रावणारीम रमापतीम राजीवलोचनम रामम तम वंदे रघुनंदनम. पुढचा चेंडू विनायक कडनं पुन्हा एकदा पाहूया. यावेळी मात्र इन्साइड आउट केलेला आहे. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये दरम्यान त्या ठिकाणी कव्हरचा खेळाडू येतो. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी घेतली जाईल. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. व्हाट अ रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन दिस टू. दिस गाइज आर रियली रॉकिंग नाउ. गुड पार्टनरशिप बिटवीन दिस टू. आता मात्र गरज आहे धावांची. 40 धावांची गरज आहे अजूनही. 40 more runs required here to win for Hemant Enterprises team. Vinayak himself bowler making the changes on the field work. This time played it in the air and let's see what happens. That ball did not carry. Meanwhile, there is a fielder at the long off. Meanwhile, the batsman is getting for the easy two. Couple of runs they have taken. And with this two now the score moves up to 25. This is the third over in progress. Vinayak, he is doing this bowling. आतापर्यंत धाव संख्या 25 झालेली आहे. पुढचा चेंडू this time played it in the air. Will it be carried? Let's see what happens there. And he has dropped that catch. He puts it down. And meanwhile the batsman's again getting going for the पुढचा यावेळी पाहूया. आणि पंचांचा नोचा इशारा आलाय. माफ करा. यस, फलंदाज बाद. मात्र धाव संख्या आता पाहू शकाल 27 झालेली आहे. विनायक या ठिकाणी गोलंदाजी करत असताना मुभा देत नाहीये मोठे फटके खेळण्यासाठी. बिलकुल बँजो पथक स्वयं एंटरप्राइजेस तयार होत असताना स्वप्नील सरवार याची टीम बँजो पथक. योगेश मात्र बाद झालेला आहे. धाव संख्या 26 आहे. भागेश नवीन फलंदाज. यावेळेला अतिशय चांगला करारा ड्राईव्ह लॉंग ऑफला त्या ठिकाणी. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण. परंतु या ठिकाणी हा या ठिकाणी काय थ्रो केलाय. विनायकने सुद्धा चांगलं कलेक्ट केलं. येस नो आणि वेट हे खूप गरजेचं आहे. सोबतच षटकाची समाप्ती झालेली आहे. आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 27. धाव संख्या या ठिकाणी 27 झालेली आहे. अजूनही या ठिकाणी काही क्षणात आपल्याला सांगितलं जाईल. 36 धावांची गरज आहे. 12 चेंडू, येणाऱ्या 12 चेंडूंवर 36 धावांची गरज है. आने वाले 12 गेंदों में 36 रनों की आवश्यकता है. देखना जरूरी है किस तरीके से यहाँ पर बल्लेबाजी होगी. 12 चेंडू 36 धावांची गरज. हेमंत एंटरप्राइजेस संघाला गोलंदाजीची धुरा सांभाळतील. गोलंदाज या ठिकाणी येत आहेत.
भूषण को गेंदबाजी के लिए लाया गया है। मुंडोरा एंड से तैयार होते हुए गेंदबाज नेहरू की पहले गेंद, फुल टॉस गेंद, अंपायर द्वारा नो का इशारा आया है। फ्री हिट, पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे। आता मात्र फ्री हिटचा फायदा निश्चितच घ्यावा लागेल। स्ट्राईकला सज्ज होत असताना भागेश, पुन्हा एकदा नो, आणि ह्या वेळेला गोलंदाज चेंज। यस, आणि जो नो बॉल का जो इशारा किया था, फ्री हिट का सिलसिला जारी रहेगा। दोन बीमर चेंडू टाकल्यानंतर हा चेंडू गोलंदाज बॅन केलाय। आता मात्र गोलंदाजीसाठी पाहूया कोणता गोलंदाज या ठिकाणी येईल। बॅन्जो पथक सज्ज झालेलं आहे। स्वप्नील सरवार यांची टीम, टोळी त्या ठिकाणी सज्ज झालेली आहे। निश्चितच लग्नाच्या ऑर्डर्स, हळदी समारंभांच्या ऑर्डर्स घेतल्या जातात। स्वप्नील सरवार यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही। आणि निश्चितच जर आपल्याला इंग्रजी शिकायचं असेल तर आपण संपर्क करू शकता विजन इंग्लिश स्पीकिंग क्लासेस। आपल्या काल्हेरमध्ये विजन इंग्लिश स्पीकिंग कोर्स संपर्क करू शकता 9220424666 या नंबरवर, आणि आजच आपला प्रवेश निश्चित करू शकता। इम्प्रूव्ह युअर स्पोकन इंग्लिश विजन। चला या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्या। चला वेळेच्या बाबतीत गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहूया। अजय या ठिकाणी आलेला आहे। अजय म्हात्रे या ठिकाणी। या ठिकाणी बंद्रा मारुतीचे खेळाडू मनोहरजी कारपाटील आणि तसेच कोच बंद्रा मारुतीचे रमेशजी पाटील, समाजसेवक या ठिकाणी। यावेळी मात्र पाहूया चेंडू, अतिशय सुंदर फटका। थँक्यू बॅन्जो। आणि काय कमालीचा फटका, ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहिलं नुकतंच। आता मात्र या ठिकाणी धावा पुढे सरकतायत जलद रीतीने। 35 धाव संख्या झालेली आहे। या ठिकाणी पुढचा चेंडू पाहूया, आणि बॅकफुट लावून अतिशय सुंदर फटका। चेंडू जाईल, हा पाहूया। चौकार। बॅन्जो कंटिन्यू। पुढचा चेंडू यावेळी पाहूया। यावेळेला हवे चेंडू आहे, परंतु कॅरी झाला नव्हता। फाईन लेगचा खेळाडू त्या ठिकाणी येईल, पाहूया। दुसऱ्या धावेसाठी निश्चितच चांगलं कॉलिंग केलंय, कोणत्याही प्रकारची रन मिळणार नाही यावेळी। एकच धावेतच समाधान।
धावसंख्येत भर. धावसंख्या आता 40 वर जाऊन पोहोचलेली आहे. 9 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. नऊ चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 9 balls 23 runs more required. बॅकफुटला जाऊन लॉफ्ट केला पाहूया आणि सुंदर झेल. बजाव. हे पाहू शकता पुढचा चेंडू यावेळेला आणि निश्चितच पाहूया चौकाराने या ठिकाणी आणि निश्चितच या ठिकाणी आगमन झालेलं आहे सन्माननीय मारुतीजी म्हात्रे यांचं. बंद्रा मारुतीचे खंदे समर्थक आणि सोबतच कालेर गावचे समाजसेवक. 7 चेंडू 19 धावांची गरज. यावेळेला पाहू शकाल चेंडू शरीराला आदळतोय. दरम्यान एक धाव घेतली जाते लेग बॅचच्या स्वरूपात आणि सोबतच आता षटकाची समाप्ती झालेली आहे. 6 चेंडू 18 धावांची गरज. स्वयं एंटरप्राइजेस यांच्या वतीने बँजो पथक आलेले आहे. 6 चेंडू धावांची गरज आहे. 18 धावांची गरज. चला टीम मीटिंग नकोय. सहा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. कालेर प्रीमियर लीग या ठिकाणी आपण पाहतोय पर्व 5वं. मयूर या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेला आहे. पूर्णपणे मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवलेली आहे, त्याच्याकडे सोपवलेली आहे. 6 चेंडू 18 धावांची गरज. स्ट्राईकला बागेस मोठे फटके खेळण्याची क्षमता ठेवतोय. यावेळी मात्र बचावात्मक फटका खेळाय. कार्पेट ड्राइव्ह पाहूया आणि हा चेंडू गॅप मध्ये जाईल. हा चौकार. सुंदर फटका. पाच चेंडू 14 धावांची. पाहूया अतिशय सुंदर फटका होता. गॅप मधनं चौकार गेला होता. मयूर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला हवे चेंडू आहे परंतु कॅरी झालेला नाहीये. नो मॅन झोन मध्ये पहिला धाव जोरात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा घेतली जाईल. जबरदस्त सामना पाहतोय आपण आता. अटीतटीचा सामना. 50वा आकडा सुद्धा सोबत पूर्ण झालेला आहे. चेंडू शेष आहे ते 4 आणि उर्वरित 4 चेंडूंवर 12 धावांची गरज. मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आणि आता मात्र पुन्हा एकदा दोघांमध्ये कानाफुसी. जसं जामवनने
हनुमंताला कानमंत्र दिला होता आणि लंका दहन केलं होतं. आणि आता पाहूया हा कानमंत्र या ठिकाणी कसा साबित होईल, कसा फळाला येईल. यावेळी मात्र जागून मारण्याचा प्रयत्न पाहूया आणि या ठिकाणी धावचीत होण्याची बिलकुलच शक्यता नाही आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि आपला विकेट गमावलेला आहे. आता मात्र निश्चितच गडी बाद झालेला आहे. आणि फलंदाज बाद होत असताना हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. युट्यूबच्या माध्यमातून जे कोणी पाहत असतील त्यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा. 3 चेंडू 11 धावांची गरज. रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे रामेणाभियता निशाचर चमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोस्म्यहं रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम मामुद्धर. जय श्रीराम. 3 चेंडू 11 धावांची गरज. दोघांमध्ये बातचीत होत असताना आता मात्र काहीतरी निश्चितच घडणार आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता या दोघांजवळ आहे. 3 चेंडू 11 धावांची गरज. मयूर या मात्र ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. मयूरकडनं अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. काय सुसाट गोलंदाजी करतोय. संधी देत नाहीये, मोठा फटका खेळण्याची मुभा देत नाहीये आणि पूर्णपणे जखडून ठेवले. संघर्ष करावा लागतो धावांसाठी. 2 चेंडू 11 धावांची गरज. 2 मोठे षटकार मारावे लागतील. आणि एका सामन्याची आठवण येते. राकेशने 5 धावांची गरज होती, षटकार मारला होता. यावेळेला मात्र पाहूया हवे चेंडू आहे. डिपेक्सच्या कव्हरमध्ये खेळाडू तैनात आहे आणि एका धावेचं समाधान. निश्चितच चांगली गोलंदाजी म्हणता येईल मयूर पाटीलची. कालच्या दिवसभरात आपण पाहिलं होतं 5 धावांची गरज असताना राकेश पाटील त्या ठिकाणी गोल्डन षटकार मारला होता. असं वाटलं नव्हतं की तो षटकार जाईल, परंतु राकेशला निश्चितच कौतुक करावं लागेल. आणि यावेळेला सुंदर फटका आहे, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. आणि अशा प्रकारे या ठिकाणी पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा ऑन राईस कडला गुडलवला टप्पा पडल्यानंतर हवेत चेंडू होता. सुंदर झेल आणि अशा प्रकारे या ठिकाणी जयमला ट्रान्सपोर्ट या संघाने सामना जिंकलेला आहे. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक या ठिकाणी एमन एंटरप्राइजेस. धन्यवाद डीजे, धन्यवाद बँजो. खूप खूप धन्यवाद बँजो पथक. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच विनायक आणि बेस्ट कॅच शेवटच्या चेंडूवर जो झेल टिपलेला आहे त्या खेळाडूचं नाव सुद्धा सांगायचं आहे.
विनायक यांनी सुद्धा तो झेल टिपला होता. म्हणजे दोन्ही पुरस्कार विनायक यालाच जाणार आहे. मॅन ऑफ मॅच आणि उत्कृष्ट झेल. तर आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि मयूर मयूर आपण लगेच कॉमेडी बॉक्समध्ये यायचं आहे. मयूर तर राहुल भोईर आपण सुद्धा कॉमेडी बॉक्समध्ये सहभाग घ्यायचा आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी थांबवतो एका मिनिटासाठी. बँजो पार्टी आपण थांबायचं आहे. तर मॅडमचं मी आदरणीय मारुती पाटील साहेब यांना विनंती केली की आपल्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम ही ट्रॉफी द्यायची आहे. तर पाहू शकता आपण ही ट्रॉफी स्वीकारताना त्या मात्र मॅक्स प्रोटीन आदरणीय हरीश पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅक्स प्रोटीन द्यायचं आहे. बँजो थांबायचं आपण. बँजो तर आपण मॅनेजमेंटचा पुरस्कार देतोय. सन्माननीय हरीश साहेब यांचे शुभ हस्ते पाहतोय आपण. राजेश पाटील यांचे शुभ हस्ते पाहतोय. एक चांगलं झेल टिपला होता विनायक यांनी आणि त्यानंतर मात्र मॅक्स प्रोटीनचा हा गिफ्ट टॅम्पर देण्याची विनंती मी हरीश पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅक्स प्रोटीनचा हा बॉक्स द्यायचा आहे.